जगप्रसिद्ध ओळख असणाऱ्या सांगलीच्या 32 शिराळ्याची नागपंचमी यंदाही न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे साजरी होतीये. मात्र केंद्र सरकारकडून मिळालेल्या विशेष परवानगीमुळे शिराळकरांना नागपंचमी निमित्तानं जिवंत नागाचं दर्शन होणार आहे. त्यामुळे थोडा अधिक उत्साह शिराळकरांमध्ये पाहायला मिळतोय. मात्र घरोघरी न्यायालयाच्या निर्देशानुसार नागांच्या प्रतिकात्मक प्रतिमेचं पूजन करून नागपंचमी साजरी करण्यात येणार आहे. 2002 पासून सरकारच्या काही नियमानुसार याच्यावरती बंदी घालण्यात आली होती, पण तरी पण शिराळकरांनी ही परंपरा जपण्यासाठी नागाच्या प्रतिकात्मक प्रतिमेचे पूजन करण्यास सुरुवात केली आणि अजूनपर्यंत आम्ही त्याच पूजेची म्हणजे प्रतिमेचं पूजन करतोय. आम्हाला अशी इच्छा आहे की म्हणजे शिराळ्यामध्ये पुन्हा एकदा त्या जिवंत नागाची पूजा करण्यास मिळावी.